Jungle. अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है, क्योंकि मैंने लांगा है उन समुद्रों को, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एका शोमेत या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्व छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्य जगत असताना दुःख भरपूर आहे, त्या दुःखाला बाउन्स करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी प्रेरणा ठरेल आणि मी तुमच्यासाठी असे नवनवीन कॉन्टेंट आणण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आपण अशा मुलीची स्टोरी बघणार आहोत. तिने आपल्या आयुष्यात इतका संघर्ष केला. संघर्षाची काय परिभाषा असते, दुःख काय असतं, अडचणी काय असतं, फॅमिली बॅकग्राऊंड काय असतं, या सर्वांवर मात करत ती आज टॉपला एक पर्वतारोही कशी बनली, एक सत्य घटना. त्यासाठी आपण जाऊया यूपीला, म्हणजे उत्तर प्रदेश. 20 जुलै 1988 ला एका मुलीचा जन्म होतो. त्या मुलीचं नाव आहे अनुरिमा सिन्हा. अनुरिमा सिन्हा एक गरीब कुटुंब. मुलगी थोडी मोठी होते. मुलीला खेळाची आवड, महत्वाकांक्षा, स्वप्न. ती व्हॉलीबॉल खेळाडू बनते. आता म्हणजे क्रीडेमध्ये एक आहे, खेळाडू असेल, आवड पाहिजे. प्रत्येकाला खेळाची आवड पाहिजे. त्याने शरीर पण चांगलं राहतं आणि इतर गोष्टी पण चांगल्या होतात. तसंच अनुरिमा सिन्हा यांना खेळाची आवड होती. त्या व्हॉलीबॉल म्हणजे खेळाडू झाल्या, प्लेयर. आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये असा येतो, एक काळा दिवस. आणि त्या काळ्या दिवसापासून त्यांचं एक म्हणजे उज्ज्वल भविष्याची पण सुरुवात होते. पण तो दिवस नाही आला असता तर त्यांचं जे आहे कधीच त्यांच्या आयुष्यात असं घडलं नसतं. आज अनुरिमा सिन्हा यांना एक विकलांग महिला पर्वतारोही म्हणून आज आपण ओळखतो. त्यांची सर्व स्टोरी आहे. 12 एप्रिल 2011 मध्ये एक अपघात आणि एक साधारण कुटुंबातील मुलगी आज जगातील टॉप पर्वतारोहीमध्ये त्यांचं नाव आहे. मित्रांनो, जे खेळाडू असतील त्यांना माहित असेल की त्यांचा एक कोटा असतो, त्या कोट्याच्या थ्रू नोकरी दिली जाते. तसाच अनुरिमा सिन्हा यांना इंटरव्ह्यू साठी दिल्लीला बोलवलं गेलं, CISC साठी. आणि तो दिवस होता 12 एप्रिल 2011. अनुरिमा ट्रेन मध्ये होत्या, प्रवास चालू होता, रेल्वे जात होती. रेल्वे जात असताना मित्रांनो, त्या रेल्वेच्या डब्यात काही चोर शिरले. अनुरिमा ह्या फक्त एकट्या होत्या. मित्रांनो, आपल्याला कधी कधी नोटीस दिल्या जातात किंवा सूचना आपल्याला दिल्या जातात की सामानाची काळजी घ्या, जे महागडे वस्तू असतील त्यांची काळजी घ्या. तसंच सोने वगैरे नाणे काय असेल ते परिधान करू नका, हे पण आपल्याला सांगितलं जातं किंवा ते प्रत्येकाला नॉलेज असतं. होतं असं की अनुरिमा त्या डब्यात बसले असतात. त्या डब्यात चोर शिरतात. 4-5 चोर असतात, ते शिरतात. आणि शिरल्यानंतर अनुरिमा यांच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन असते. हे 4-5 चोर असतात. त्यांच्यातील एकाची नजर अनुरिमा सिन्हा यांच्या जो गळ्यातली चेन असते त्याच्यावर पडते. त्या चैनीवर लक्ष वेधल्यामुळे त्यांना वाटतं की आता आपल्याला लुटायचं आणि निघायचं, हा त्यांचा एक हेतू. अनुरिमा सिन्हा यांना कशाची कल्पना नव्हती, पण त्यावेळी ते चोर त्यांच्या जवळ आले आणि त्यांच्याशी म्हणजे ते हे करू लागले, मला चेन दे, मला हे दे. त्यावेळी आता व्हॉलीबॉल प्लेयर म्हटल्यावर एक खेळाडू वृत्ती असेल, म्हणजे त्याचं शरीर असतं, स्पोर्टिंग मधले असल्यामुळे त्यांनी त्या प्रतिसाद दिला चांगल्या प्रकारे त्या चोरांना. त्यातील एकाने ठरवलं की एवढा प्रतिसाद आपण त्यांच्यामध्ये हे झालं. एखाद्या व्यक्ती जर आपल्याकडून वस्तू घेतोय, आपण त्याला देत नाही, तर ती सिच्युएशन डोळ्यासमोर आणा, सर्व तुम्हाला समजेल.
झालं असं की अनुरिमा सिन्हा खेळाडू प्लेयर असल्यामुळे त्यांनी तो प्रतिसाद चांगला भरभक्कम दिला. त्यातील एकाने विचार केला जर देतच नाही आहे तर मग त्यांनी डायरेक्ट काय केलं, अनुरिमा सिन्हा यांना रेल्वेच्या खाली असा धक्का दिला. नियतीचा खेळ म्हणावा की एक काळी वेळ असते, वाईट वेळ, चुकीची वेळ. धक्का दिल्यानंतर तेवढ्यात तिकडं म्हणजे एक ट्रेन चालू असते आणि दुसऱ्या ट्रेन, तर तिकडनं एक ट्रेन पास झाली, यांना धक्का दिला जातो. धक्का दिल्यानंतर समोरच्या ट्रेनवर धडकल्या जातात. जोरात धडकल्या गेल्यानंतर ती धडक किती जोरात बसली असेल याची कल्पना आपण करू शकतो. अजूनपर्यंत त्यांना काहीच कल्पना नाही की आपल्याला काय झालंय, आपल्यासोबत काय. ते त्या ट्रेन मध्ये बसलेले होते, ते ट्रेन निघून गेली, पण त्यांना जे धडक लागली होती दुसऱ्या ट्रेनची, त्या धडकेत अक्षरशः त्यांचा जे पाय असतो, डावा पाय, गुडघ्याच्या खाली कट झाला. आणि आता सिच्युएशन आहे, इथे लागलेलं आहे आपल्याला बोटाला, त्यांच्या पायाला. जो पाय होता तो पाय पूर्ण असा कट झाला आणि असा लटकला तिथं, म्हणजे पूर्ण गेला नाही. रात्रीची वेळ, सेंटरमध्ये अनुरिमा सिन्हा पडल्या होत्या रात्रभर. आणि होतं असं, आपण रेल्वेने प्रवास केला असेल तर सर्वांना माहित असेल की रेल्वे ट्रॅकवर उंदीर असतात, किडे माकोडे काय असतील सर्व. तर आता प्रत्येक सजीव आपल्या पोटा पाण्यासाठी जगत असतो, तसेच त्या ट्रॅकवर जे उंदीर होते त्यांना रक्ताची जे स्मेल आली आणि ते उंदीर किंवा जे म्हणजे असतील त्या आजूबाजूचे किडे वगैरे काय असतील, ते अनुरिमा ज्या ठिकाणी पडल्या होत्या त्या ठिकाणी जाऊ लागले. तर खासियत कशी आहे, सर्व जीव या पृथ्वी तलावर आपल्या पोटा पाण्यासाठी झटत असतो. त्याचप्रमाणे तेथील काही जे म्हणजे जीव असतील, उंदीर, किडी वगैरे काय असतील, अक्षरशः त्यांनी त्या पायाचे लसके तोडायला सुरुवात केली, म्हणजे त्या कुरतोडायला सुरुवात केली. आपण जसं बोलतो, जसे उंदीर पिठाची काही अन्नधान्याची नासाडी करतात, तर तुम्हाला आता माहित असेलच, त्याप्रमाणे त्या अनुरिमा सिन्हा यांच्या पायाचे म्हणजे असं ते तोडू लागले. किती भयंकर. आणि हे सर्व होत असताना अनुरिमा सिन्हा आपल्या डोळ्यांनी बघताय तो क्षण. अक्षरशः त्यांना ज्या वेदना, जंगल असल्यामुळे मदतीचा हाक, मदतीचा जो काही असतो सपोर्ट, रात्रभर त्यांना आलाच नाही. कोणी त्या ट्रेन म्हणजे कोणी त्या ट्रॅकने गेलंच नाही, कोणाला नजरेत आली नाही की एखादी महिला, एखादी मुलगी किंवा त्या ठिकाणी पडलेली आहे आणि एवढा मोठा भयंकर अपघात झालेला. रात्रभर मृत्यूशी झुंज देत अक्षरशः पायातून रक्त जात आहे. कल्पना किती भयानक असेल, अंगावरती अक्षरशः काटा येतो. आणि आता अनुरिमा सिन्हा यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळणार आहे. ही रात्र संपते. उंदीरांनी काय असेल ते मांस त्यांच्या पायाचं खाऊन आपल्या पोटाची भूक भागवली. होतं असं, सकाळ होते, शेजारी वगैरे गाव असतील, त्या गावातील काही लोक अनुरिमा सिन्हा यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. अनुरिमा सिन्हा बेशुद्ध असतं, त्यांना शुद्धच नसते. एवढा भयंकर ऍक्सिडेंट झाला म्हटल्यावर आपल्या पायाला काटा रुतला तर आपल्याला किती वेदना होतात. त्यांचा अक्षरशः डावा पाय गुडघ्याच्या खाली कट झाला. आणि रात्रभर उंदरांनी जशी नासाडी करतात अन्नधान्याची, त्याप्रमाणे तिथली लचके, ते मांस असेल, म्हणजे ती कल्पना डोळ्यासमोर आणून विचाराच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. हे सर्व होत असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं. भरती केल्यानंतर घरचे माहीत पडलं, ही खबर घरचे सर्व पोहोचले. त्यांचं जे काय असेल ते फॉर्मॅलिटी डॉक्टरांनी चालू केली. त्यांना मेडिसिन द्यायला सुरुवात केली. एक डॉक्टर आपल्या पेशंटशी जसं बोलतो तसंच त्यांना सर्व मोटिवेशन करण्याचा प्रयत्न केला. काय नाही, थोडं यायचं आहे, तसं आहे, असं आहे. पण ज्या वेदना असतात त्या माणसाला होत असतात. त्यांचा अक्षरशः डावा पाय गुडघ्याच्या खाली कट झाला. आता पायात जीवच नाही आपल्या, असं आपल्याला कळतं की आपल्याला एखाद्या पायाला मुंग्या आल्या तर आपल्याला कळतं की आपल्या कोणत्या पायाला मुंग्या आले, कुठूनपर्यंत, म्हणजे त्याच्या संवेदना आपल्याला जाणवतात. जर डाव्या पायाला आल्या तर आपल्याला कळतं की आपल्याला गुडघ्याच्या खाली पायाला आलाय किंवा आपल्याला गोळा कुठे आलाय, आपल्याला कळतं. तसंच त्यांना कळलं की माझा डावा पाय गुडघा असतो त्या गुडघ्याखाली नाहीच आहे.
एक सिच्युएशन अशी येते किंवा एक पॉइंट असा येतो की ते डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर काय झालं, तर डॉक्टर त्यांना सांगतात की तुमचा पाय कट करावा लागला, कारण रात्रभर गेल्यामुळे रक्त आणि ते सेम झाल्या म्हणजे ते इन्फेक्शन झाल्यामुळे पायामध्ये कट करावं लागलं. त्या तिकडं घरच्यांची परिस्थिती अशी, आई बाबा, आणि ती वेदनाच म्हणजे डोळ्यासमोर आपण इमॅजिन पण करू शकत नाही की एवढी भयंकर वेदना अनुदिमा सिन्हा यांच्या सोबत झाली. ती काळी रात्र 12 एप्रिल 2011. तो एक अपघात आणि आता जीवनाला नवीन आयुष्याला सुरुवात. डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे रिकवर व्हायला ते ऑपरेशन तर झालं आणि हा पुढचा जो प्रवास आहे तो कसा, कमीत कमी 2 वर्ष तरी लागतील. तो पाय म्हटल्यावर एवढं वेळ आहे. आता तर टेक्नॉलॉजी आहे, सर्व आहे, त्यामुळे आपल्याला सर्व फॅसिलिटी आहेत, त्यामुळे ठीक आहे. पण तो काळ आणि त्या वेदना, एक मुलगी आपल्या स्वप्नांशी खचून गेली. थोड्या क्षणासाठी अनुरिमा यांनी भिंतीकडे बघितलं, तर भिंतीवरती माउंट एव्हरेस्ट फोटो होता लावलेला हॉस्पिटलमध्ये. आणि खरोखर जेव्हा काहीतरी चुकीचं होतं, जेव्हा काहीतरी आपण अडचणीच्या काळात असतो किंवा त्यावेळी आपल्याला जे मोटिवेशन मिळतं, वेळ आपल्याला मोटिवेशन देते, करते, ते आजपर्यंत आपल्याला कोणीही करू शकत नाही. ते बोलतात ना, आवश्यकता आविष्कार के जन्मी. आता यांना कळलं होतं की आता माझा एक पाय तर कट झालाय. डॉक्टरांना सांगितलं, हिम्मत बघा, संघर्ष बघा, वेदना बाजूला ठेवा, पण एक पायच कट केला म्हटल्यावर आता पूर्ण आयुष्य, हा जो प्रवास असतो, डाऊनफॉल, हा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो, कोणत्याही स्वरूपात येतो. अपघात होत राहतात, त्यातून सावरायचं कसं, म्हणजे फक्त ऍक्सिडेंट झाला, पाय कट झाला म्हणून नाही, तर आपल्याला त्या दुःखाला फेस करता यायला पाहिजे. हे आपण या गोष्टीच्या थ्रू शिकणार आहोत. आता त्यांना कळलं की आपला पाय कट झालाय, पण त्यांनी जो फोटो बघितला, त्यांच्या मनामध्ये एक महत्वाकांक्षा निर्माण झाली की जर माझा पाय कट झालाय आणि एवढा मोठा अपघात झाला तरी मी वाचले, नियती काहीतरी मला संकेत देते की मला जर वाचवलंय तर काही चांगल्या कामासाठी वाचवलं असेल, नियतीने मला चांगल्या कामासाठी वाचवलं असेल. आणि त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो, एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. जर मी वाचली आहे तर चांगलं मी काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये असं काही करणार. मग ते निर्णय घेतात की मला माउंट एव्हरेस्ट सैर करायचं. स्वप्न फक्त बघणं आणि ते साक्षात उतरवणं किती कठीण असतं. मी असं का बोलतोय, स्वप्न बघणं आणि ते साक्षात उतरवणं कठीण काय? कारण माहित आहे आपल्याला, आपला एक पाय कट झालेला आहे. एका पायावर आपण कसं चढायचं, कसं आपल्याला चालणंच कठीण आहे, चढणार कसं? पण एक महत्वाकांक्षा, एक इच्छाशक्ती असते. त्या इच्छाशक्तीच्या बळावर आपण सर्व काही साध्य करू शकतो. आता त्यांनी स्वप्न बघितलं, मनामध्ये जिद्द असेल, माणूस सर्व काही करू शकतो. पण आपल्या डोळ्यासमोर आपलं जर का वर्तमान असेल, आपला पाय कट आहे, आपल्याला चढणं सोडून द्या, आपल्याला चालता येणार नाही, हा मोठा प्रश्न. तरी स्वप्न बघा किती मोठं होतं. माउंट एव्हरेस्ट सोपं आहे मित्रांनो. पण आता चढायचं म्हटल्यावर मच्छिंद्री पाल ह्या माउंट एव्हरेस्ट विजेते आहे मित्रांनो पहिल्या. मग आता मच्छिंद्र पाल अनुरिमा सिन्हा यांच्या गुरु झाल्या, त्यांची भेट झाली. मच्छिंद्र पाल अनुरिमा सिन्हा यांना बोलल्या की बेटा, तू जर ह्या अवस्थेमध्ये असताना जर तू बोलते की मला माउंट एव्हरेस्ट सैर करायचं आहे, तर तुझं स्वप्न, तुझं काही जिद्द आहे, तू 100% मधून 50% माउंट एव्हरेस्टवर गेली. कारण मच्छिंद्र पाल त्यांना बोलल्या की माणूस हा शरीराला विकलांग नसतो, तो मानसिक विकलांग असतो म्हणून. आणि हे वाक्य अनुरिमा सिन्हा यांच्या मनामध्ये फिट झालं आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. इथपर्यंत तर ठीक आहे, स्वप्न बघितले, पायकट झालाय, त्यांना त्यांच्या गुरु मिळाले आहेत, आता सैर तर करायचं आहे माउंट एव्हरेस्ट. मग सुरुवात होते. माउंट एव्हरेस्ट म्हणजे चढायचं कसं. जे पर्वतारोही असतात ते सोपं काम नाही, त्यामध्ये
पायाचं कसं चढायचं आहे, चालायचंच कठीण आहे, चढणार कसं? पण जिथे महत्वाकांक्षा इच्छाशक्ती प्रबळ असेल ना, जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही. तुम्ही ते साध्य करणारच, कारण तशी जिद्द पाहिजे, तशी मानसिकता पाहिजे. आणि अनुपमा सिन्हा यांच्यामध्ये ती जिद्द होती, चिकाटी होती, होतकरूपणा होता आणि निर्णय हा पक्का होता त्यांचा, करायचा म्हणजे करायचा आहे. सुरुवात होते ज्या ठिकाणी जायला, म्हणजे इथून आता तुम्ही जर बसलेले तर 1-2 पाऊल चालायला अनुपमा सिन्हांना 2-3 मिनिटं आपल्याला लागत असतील, 2 मिनिटं 3 मिनिटं, तर त्यांना तास एवढं लागायचं. पण ते चढणं आणि ते सोपं काम नाही आहे, कल्पनाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. फक्त असं सुरुवात केली आहे, चढतात. जेव्हा चढत असतात तर पायातून अक्षरशः रक्त येत असतं. ती संघर्ष असेल, पण हिंमत होती की मला चढायचं आहे, मला माउंट एव्हरेस्ट सर करायचंच आहे. आणि जो स्वप्न बघतो नियती त्याला साथ देते. चढतात, थांबतात, पडतात, परत चढतात, पडतात, ह्या गोष्टी नेहमी होत असतात. पण बोलतात ना, लहरों से डर के नौका पार नहीं होती, म्हणजे लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कधी हार नाही होती. त्या म्हणीप्रमाणेच एक दिवस असा त्यांच्या जीवनात येतो, म्हणजे 21 मे 2013 ते माउंट एव्हरेस्ट सैर करतात. स्वप्न पूर्ण झालं, आत्मविश्वासाला प्रसिद्धी मिळाली. संघर्ष सर्वांनी बघितला की एवढा संघर्ष केला. म्हणून म्हणतो की एखादं जर चुकीचं झालं तर नशिबाला दोष देऊ नका, संघर्ष करा. संघर्षाची परिभाषा आपल्याला कळते या स्टोरीतून, की संघर्ष काय लेवलचा होता. अनुपमा सिन्हा यांनी जगातील 7 एव्हरेस्ट सैर केले. त्यामध्ये आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट, आफ्रिकामधील माउंट किलिमांजारो, युरोपमधील माउंट एम्ब्रोस, ऑस्ट्रेलियातील माउंट कोसियुस्को, दक्षिण अमेरिकेतील माउंट इगोकुआ, उत्तर अमेरिकेमधील माउंट डेनाली, अंटार्क्टिकामधील माउंट विन्सन. हे 7 एव्हरेस्ट अनुपमा सिन्हा यांनी सैर केले. मित्रांनो, म्हणून संघर्ष करा. प्रॉब्लेम्स आयुष्यात येतच राहणार आहेत, त्यांना फेस करा. या प्रकारे अनुपमा सिन्हा आज माउंट म्हणजे पर्वतारोही ठरल्या, जगातील एक विकलांग महिला. या प्रकारे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.